या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आताच सीईओ खडके सरांना पत्र दिलेलं आहे। पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे रखडलेले प्रकल्प आहेत ते 5 वर्ष जे रखडलेले आहेत त्यांना एसआरएचा नियम लावण्यात यावा ही मागणी आदरणीय साहेबांनी सांगितल्यानंतर प्रशासनाने आपली मान्य केलेली आहे। त्यानंतर पुणे शहरामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे काही भाडं कमी दिलं जातं ते कमीत कमी 15,000 रुपये भाडं देण्यात यावं ही सुद्धा मागणी प्रशासनाने मान्य केलेली आहे। आणि या ठिकाणी तुमच्या सर्वांना जेव्हा इथं अपिलामध्ये जावं लागतं चुकीच्या धोरणाने तुम्हाला अपात्र केलं जातं तुमच्या सर्वांचा आवाज या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बनलेले तुमच्या सगळ्या मागण्या या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आपण धन्यवाद दिले पाहिजे। त्यानंतर या ज्या मागण्या आहेत तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्यांचा अभ्यास आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केल्याच्या नंतर प्रशासनाला त्या मान्य केलेल्या आहेत। ज्या मागण्या एसआरएला मान्य करता येणार नाही त्या महायुती सरकार जी असेल त्यांना मागण्या मान्य केल्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही। जर नाही केलं तर सत्तेतून खाली उतरण्याची ताकद फक्त बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे या ठिकाणी। यानंतर आदरणीय प्रियदर्शी तेलंग सर हे संबोधित करतो। आदरणीय डॉक्टर अनिल जाधव हे या ठिकाणी संबोधित करतो। मित्रांनो आजचा हा आपला सभा जे ऐतिहासिक सभा आहे जे अनेक वर्षापूर्वी रखडलेला प्रकल्प आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आपण वाट पाहत होतो आणि आज हा तो दिवस आला या सत्ताधाऱ्यांना लाथ मारण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून आज सगळे आपले विषय या एसआरच्या ऑफिसने मान्य केलेला आहे। पहिलं तर टाळ्याच्या गजराने आपण स्वागत करायचं आहे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा अनेक दिवसापासून आम्ही मागवतो साहेब या पुणे शहरातल्या आणि पिंपरी चिंचवड शहरातले जे विषय आहेत अत्यंत वेगळी परिस्थिती आहे आणि आज साहेबांनी तो विषय आज वेळ आला आणि बाळासाहेब आंबेडकरांनी तो आज आपल्याला दाखवून दिला की वंचित बहुजन आघाडीशिवाय कोणी नाहीये आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी ही आहे आपल्याला या सत्ताधाऱ्यांना राग मारून रस्त्यावर चालायचं आहे आणि वंचित बहुजनची सत्ता आणायचं म्हणून आज बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभं राहून आपण साहेबांच्या टाळ्यांच्या गजराने स्वागत करून एवढ्या 2 गोष्टी म्हणून थांबतो। जय वंचित जय भीम जय बजरंग। आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये आज जी बैठक एसआरएच्या ऑफिसमध्ये झाली ते जशा प्रकारे मुंबईमध्ये 15,000च्या वर आणि बाजारभावाप्रमाणे भाडे दिले जातात ते भाडे सुद्धा एसआरएने आज निर्णयामध्ये घेतलेले आहेत। सर्वांसाठी चांगली घरं मिळावी म्हणून आपण वंचित बहुजन आघाडी 500 स्क्वेअर फीटचं घर मिळालं पाहिजे ही मागणी सुद्धा पुढे नेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। एसआरएने जे काही बिल्डर लोक 5 वर्षापासून जास्त प्रकरण अडकले आहेत त्या बिल्डरांवर कारवाई झाली पाहिजे हा सुद्धा निर्णय एसआरएच्या ऑफिसमध्ये आज घेतलेला आहे। जे प्रकरण उदाहरणार्थ बीपी रोड होलचं प्रकरण असेल तिथे आम्हाला एसआरए नको आहे ते सुद्धा मुद्दा एसआरएच्या ऑफिसने मान्य केलेला आहे। तेव्हा बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये आजपर्यंत त्यांना तुम्ही सत्तेमध्ये स्थान दिलेलं नाही त्या सगळ्या लोकांना आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून पाठवायचं आहे। हे जर आपण केलं तर हे सगळे प्रकरण आपण निर्णय घेऊ दुसरा बिल्डर निर्णय घेणार याची ग्वाही हातवर करून तुम्ही बाळासाहेबांना द्या की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचा आपण हजारोच्या संख्येनं ज्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना धडकी भरलेली आहे कालच पाहिलं असेल औरंगाबाद मध्ये आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा काढणाऱ्या युवा नेते सुजातदादा आंबेडकर मागण्या काय आंबेडकर साहेब तुम्ही आतमध्ये जाऊन मागण्या केलेल्या आहेत बाकीचे पण कार्यकर्ते बसून द्या कार्यकर्ते खाली बसा सोडून बाळासाहेब सोडून तुमचं करतो काय बोलता पदाधिकारी तुम्ही पाहिजे
अर्थात जर आपण बघितलं तर हा भव्य मोर्चा आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते देखील या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि हे सगळे मान्य होतील मोर्चेकरांचे आहे आणि जर मान्य झाले नाही तर याचे मोर्चा आहे अभिनंदन करतो की आपण आपल्या हक्कासाठी रस्त्यावरती उतरलो. एसआरएची ही जी योजना आहे, एसआरएची ही योजना आहे, आपण लक्षात घ्या. ओल्गा टेनिस करून नावाच्या असणाऱ्या मुंबईमध्ये पत्रकार उद्या एमर्जन्सी मध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली. याचिकेची मागणी होती जे झोपडपट्टी धारक आहेत, फुटपाथ धारक आहेत, सगळ्या खाली बसा. नळावरची भांडणं तुमची इथं कशाला पाहिजे? बसा खाली. आपलं बडबड 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 चालली आहे. झोपडपट्टी धारक जो आहे, फुटपाथ धारक जो आहे, त्याला हक्काचं घर मिळालं पाहिजे ही सुप्रीम कोर्टामधली याचिका त्यांनी दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की घटनेने प्रत्येकाला छप्पर असला पाहिजे असा अधिकार दिलेला आहे आणि त्यातून ही योजना सुरुवात झाली. पण ज्याला तुम्ही सत्तेवरती बसवलंय, मग तो काँग्रेस मधला असेल किंवा आत्ताचा असणारा देवेंद्र फडणवीस असेल, चोराला बसवलंय हे आपण लक्षात घ्या. चोराला बसवलंय हे आपण लक्षात घ्या. जी काही योजना जागा झाली, जिथे जिथे सारे उभं करण्यात आलं, यातला दोन भाग आपल्याला दिसतो. एक भाग 107 फूट किंवा 370 फूट आपल्याला दिसतात. पण मोकळ्या झालेल्या जागेवरती आपण असं पाहिलं तर तिथे 4-4, 5-5 हजार स्क्वेअर फुटाचा असणारा फ्लॅट बांधल्या जातात, हे लक्षात घ्या. आणि बाजार भावाने विकल्या जातात. तुमचं नालायकपणा आहे. इलेक्शन मध्ये येणारा महात्मा गांधीची नोट, दारू आणि मटण, याच्यामुळे 500 स्क्वेअर फुटाच्या घराला तुम्ही मुकलात अशी असणारी परिस्थिती आहे. जबाबदार तुम्ही आहे, दुसरं कोणी नाही. लढणारे लढतात, लढणारे लढतात, पण तुम्ही स्वतःला विकता, त्याला आम्ही काय करणार? तुम्ही स्वतःलाच विकताय आणि मग मोर्चे काढा, आंदोलन करा. कशासाठी? तर आमचं झोपडं तोडलं. कशासाठी? तर आम्हाला अपात्र केलं. कशासाठी? तर गुंडांनी ही स्कीम ताब्यामध्ये घेतली. त्याला जबाबदार कोण? त्या अधिकारी तुम्ही. त्याला जबाबदार कोण? मग या निवडणुकीमध्ये सुधारणार की न सुधारणार? या निवडणुकीमध्ये सुधारणार की न सुधारणार?
तुमच्या मागण्या मान्य करायला त्यांना फार वेळ लागत नाही, फार वेळ लागत नाही, तर त्या मागण्याच नाही. का त्यांना माहित आहे की तुम्ही 500 स्क्वेअर फुटाचं घर मागतच नाही. आणि तुमच्यामध्ये सांगण्याची हिंमत नाही. काँग्रेसवाला आला, बीजेपी वाला आला, एकनाथ शिंदे वाला आला, अजित पवार वाला आला, शरद पवार वाला आला. 500 देत असेल तर थांब, नाही तर जा. आणि तुमचं 500 काय आहे? स्क्वेअर फूट नाही, तुमचा 500 स्क्वेअर फूट नाही. तर 500 मानता कोणी? तर तुम्ही स्वतःलाच विकायला लागलेला आहात, तुम्ही स्वतःलाच विकायला लागलेला आहात. आणि म्हणून हक्काचं घर जे मिळालं पाहिजे, जे हक्काचं घर मिळालं पाहिजे, ते हक्काचं घर मिळत नाही. तर मुंबईमध्ये ज्या बीडीडीच्या चाळी होत्या, ब्रिटिशांनी मुंबईमध्ये गिरण्या सुरुवात केल्या, मुंबईमध्ये कोणी सुरुवात केली, किंवा त्या गोदीमध्ये मिलमध्ये कामगार पाहिजे होता. आणि कामगार पाहिजे असेल तर राहायला जागा पाहिजे. आणि म्हणून बीडीडीच्या चाळी त्यांनी बांधल्या की ज्या एका खोलीमध्ये, एका खोलीमध्ये 10 कामगार राहत होता, 10 बाय 10च्या खोलीमध्ये. आणि तोही कसा राहत होता? याची दुपारची शिफ्ट, रात्रीची शिफ्ट, सकाळची शिफ्ट. एसआरएची योजना आणि बीडीडीचा याच्यामध्ये काहीच फरक नाही, हे आपण लक्षात घ्या. जिथे मानाचं, सन्मानाचं या बिल्डरला ही योजना देण्याच्या ऐवजी खासगी बिल्डरला ही योजना देण्याच्या ऐवजी मानामार्फत राबवल्या गेली असती, मानामार्फत राबवल्या गेली असती, शासकीय एजन्सी मार्फत राबवल्या गेली असती, तर 500 स्क्वेअर फुटाचं घर सहज मिळालं असतं, हे आपण लक्षात घ्या. या एका योजनेतून जो बिल्डर आहे तो 2-4 कोटी नाही कमवत, तो 2-4 कोटी नाही कमवत, तो 100 कोटी कमवतो, हे लक्षात घ्या. तो 100 कोटी कमवतो, हे आपण लक्षात घ्या. आणि राज्यकर्ते मग म्हणतात, आधा हमारा आधा आपका. आधा हमारा आधा आपका. नुकसान कुणाचं झालं? नुकसान कुणाचं झालं? जनतेचं झालं. कशामुळे झालं? ते 500 रुपयामुळे, इलेक्शन मध्ये दारूमुळे, आणि नाही तर 1 किलो मटणामुळे. याच्यामुळे काय घर कमवलं तुम्ही? 500 स्क्वेअर फुटाचं घर कमवलं, अशी परिस्थिती. काय कमवलं? तर 500 स्क्वेअर फुटाचं घर कमवलं, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि उद्या यातून बाहेर पडायचं असेल
या सगळ्यांना पहिल्यांदा इलेक्शन मध्ये मातीमध्ये घाला. तुम्ही त्यांना मातीमध्ये गाडलं. तुम्ही मागणी मागण्याच्या ऐवजी ते स्वतःहूनच म्हणते की आम्ही 500 स्क्वेअर फुटाचं घर फक्त एक झोपडपट्टी असताना दिलं. तुम्ही गाडून तर बघा. तुझ्या बापाचं काय जाते काढायला? काय जाते का? हा घरात तर सोनं जाते. काय जाते घरात? मग काढायला कशाला घाबरताय? काढून टाका या इलेक्शन मध्ये.